आतापर्यंत शासनाने आम्हाला फक्त आश्वासन दिलेत, आता तुमचं काम करतो नंतर करतो, पण आतापर्यंत आमचं काहीच काम केलं नाही. शासनाचं दुर्लक्ष आहे आमच्याकडे. आज आम्हाला अजितदादांना भेट दिली पाहिजे, एवढंच आमचं आता सध्याची मागणी आहे. आणि आम्हाला 100% वेतन श्रेणीप्रमाणे मिळाले पाहिजे व नागरगोजे सरांना न्याय मिळाला पाहिजे. काय नाही, 18 वर्ष झालं सातत्याने आम्ही आश्रमशाळेमध्ये काम करतो. आम्हाला 20% अनुदान 8 मार्च 2019 ला आलं, पण जर 20% अनुदान जर त्यांनी या ठिकाणी दिलं असतं तर माझे सहकारी या ठिकाणी त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. आज या सगळ्या गोष्टीला शासन कारणीभूत आहे. मला या ठिकाणी अजितदादांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्या आश्रमशाळेच्या मान्य कराव्यात, आम्हाला न्याय द्यावा. नाहीतर त्यांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर सगळे आश्रमशाळेतील लोक या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे. रस्त्यावर आमच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणारच नाहीत. आम्हाला 100% अनुदान पाहिजे आणि अजितदादांनी आम्हाला या ठिकाणी जेव्हा भेटेल तेव्हाच आम्ही या ठिकाणी उठणार आहोत. मी सर्व आश्रम 165 आश्रमशाळेच्या वतीने या ठिकाणी अजितदादांना विनंती करेन, त्यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला 2 मिनिटं वेळ द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आणि त्या ठिकाणी ते जर या ठिकाणी आले तेव्हाच आम्ही या ठिकाणी जागेवर राहणार आहे. काय इशारा असला सरकारला? आज अजितदादा जर नाही भेटले तर मी घरी जाणार नाही, मी इथंच मरणार. जोपर्यंत आमच्या शाळेचा निकाल लावणार नाहीत, आम्ही जगायचं का मरायचं हे अजितदादा सांगणार नाही तोपर्यंत मी इथलं उठणार नाही. माझ्या जीवाचं काही का होईना, मी घरदार सोडून आलेले. आता मला इथंच आज काय व्हायचं ते माझं इथंच होता. अजितदादांनी आज आम्हाला भेट द्यावी आणि आमच्या मागण्या मान्य करावी एवढीच विनंती आहे. संयम संपला, आता संपला, सहनशीलता संपली आमची. आता हे डोक्याच्या वरचं पाणी झालेलं, आता काही होऊ शकत नाही. मरण्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाहीये. दररोज आम्ही मरायलाच आहेत ना, 20 वर्ष झालं आम्ही बिना पगारी मरायलाच आहेत.